लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील सुप्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात आज संकष्टी चतुर्थी निमित्त केळीची पाने आणि केळ्यांची खास अनोखी आरास करण्यात आली आहे। या आरासेमुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। गोदाकाठी असलेल्या नवशा गणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। आज संकष्टी चतुर्थी असल्यानं मंदिर परिसरात केळीच्या पानांची सजावट करण्यात आली आहे। नवसाला पावणारा गणपती अशी श्रद्धा असल्यानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नमस्कार, माझं नाव ईश्वर जाधव। आज संकष्टी चतुर्थी आहे। संकष्टी चतुर्थीनिमित्त नवशा गणपती मंदिरात भाविकांच्या मोठ्या लांबच लांब रांगा असतात। नेहमीप्रमाणे नवसाला पावतो हा म्हणून नवशा गणपतीची ख्याती आहे। हे मंदिर, ह्या मंदिराला 300-350 वर्षापूर्वीचा इतिहास जोडलेला आहे। आनंदबाई पेशवा, राघोबादादा पेशवा यांच्या इतिहासापासून आपलं मंदिर साक्ष देत आहे। आज आपण प्रत्येक चतुर्थीला नेहमी काही ना काही उपक्रम करत असतो। कधी आंबा महोत्सव, कधी आपलं द्राक्ष महोत्सव आपण नेहमी करत असतो। तर आज आपण आजच्या चतुर्थी विशेष आपण आज केळांची आरास केलेली आहे। आजचा केळी महोत्सव आज म्हणजे की आपण जवळपास 51 कॅरेट केळी आपण इथे लावलेली आहे। केळीच्या पानामध्ये केळीचे खांब म्हणजे असं पूर्ण एकदम भक्तिमय वातावरण आपण तयार केलेलं आहे आजचं। केळीच्या पानांनी सजलेले नवशा गणपती मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। तर संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।